स्तुती आराधना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित केलं, त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देते। आज जरा सकाळपासूनच तब्येत जरा बिघडलेली होती, जरा खोकला येत होता आणि अंगामध्ये कणकणी होती, परंतु प्रभूच्या वचनाची ओढ पण होती सांगण्यासाठी। आणि येतानाच मी बाळासाहेबांना म्हटलं जरा अंगामध्ये कसं तरी होते, काय करू? बाळासाहेब म्हणले नाही वचन सांगायचे, प्रार्थना करा। आणि या ठिकाणी आले, प्रार्थना केली आणि प्रभूच्या स्तुती आराधनेमध्ये उभा असतानाच प्रभूने पूर्ण आरोग्य दिले। हालेलुया, हालेलुया। तर आपण पाहतो प्रियांनो की आपण 3 दिवस उपास आणि प्रार्थनेमध्ये गेलेलो आहोत, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार। महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 दिवस आपण दर महिन्याला प्रभूच्या अंगणामध्ये येत असतो आणि आपल्याला काहीतरी विषय असतो दर महिन्यामध्ये। कधी आमच्या जॉबचा असतो, कधी आमचा कर्ज दुर्भाव म्हणून विषय असतो, कधी आम्हाला घर मिळावं म्हणून विषय असतो। आणि ह्या महिन्यामध्ये जो विषय होता तो म्हणजे आमच्या लेकरांना परमेश्वराने आशीर्वादित करावं, आमच्या लेकरांना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा, आमच्या लेकरांचं चांगलं परमेश्वराने करावं, हा विषय ह्या महिन्यामध्ये होता। आणि मंडळी बुधवारपासून ते विषय घेऊन प्रभूच्या अंगणामध्ये उभी आहे आणि आज उपास आणि प्रार्थनेचा 3रा दिवस आहे आणि माझा विश्वास आहे की प्रार्थना संपण्याच्या अगोदर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे। हालेलुया। आम्ही वचन पाहिलं बुधवारी, आम्हाला परमेश्वराने वचन दिलं, स्नेहाने वचन सांगितलं होतं, वादळ परमेश्वर शांत करतो। परमेश्वर वादळ तर शांत करतोच आमच्या जीवनामध्ये, परंतु एक वचन अजून पाठसाहेबांनी सांगितलं, मत्तई शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि वचन 37 होतं आपल्यासाठी। मत्तई 23 आणि 37 येशू म्हणतो की कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटवते तसे तुमच्या मुलाबाळांना कितीतरी वेळेस एकवट करायची माझी इच्छा होती, परंतु तुमची इच्छा नव्हती। त्या ठिकाणी वचन सांगतं मत्तई 23:37 आपण वाचूया। यरूशलेमे यरूशलेमे संदेशांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यास धोंडमार करणारे जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितींदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती। ह्या ठिकाणी प्रभू स्वतः म्हणत आहे की तुमच्या लेकराबाळांना माझ्या पंखाखाली घेण्याची माझी इच्छा होती। प्रियांनो, आपल्याला कोंबडी सर्वांना माहिती आहे नाही का, कोंबडी ज्यावेळेस चरते आपले पिल्लं घेऊन, त्यावेळेस एखादं संकट तिला दिसलं, एखादी घार वर आकाशात उडताना दिसले, तर ती काय करते, आपले पंख काय करते असे वर करते आणि पिल्लांना काय करते, पंखाखाली घेते, आश्रयाखाली घेते आणि सर्व पिल्लं तिचा आवाज ऐकून काय करतात, तिच्या पंखाखाली येतात। त्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो, परमेश्वराने कोंबडीचं उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवट करते, त्याप्रमाणे तुमच्या लेकरांना एकवट करण्याची माझी कितींदा तरी इच्छा होती, परंतु तुमची इच्छा नव्हती। आता पंखाखाली येणं म्हणजे काय? परमेश्वराच्या आश्रयाखाली येणं। हालेलुया। परमेश्वराच्या आश्रयाखाली येणं। एखादं संकट आलं, एखादा मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर उभा राहिला, तर आपण परमेश्वराला हाक मारतो आणि परमेश्वर त्याचे पाठवून काय करतो, आपल्यावर घालतो। म्हणून स्तोत्र 91 आणि पहिल्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समस्तांच्या सावलीत राहील। हालेलुया, हालेलुया। सर्व समस्तांची सावली आम्हाला उन्हापासून, संकटापासून काय करते, आमचा बचाव करते। प्रियांनो, आपण पाहिलं तर शरण सावलीत येणं, परमेश्वराच्या आश्रयाखाली येणं, परमेश्वराला शरण येणं, परमेश्वर आमचा कोण आहे, शरण स्थान आहे, परमेश्वर आमचा आश्रय दुर्ग आहे। प्रियांनो, आणि ह्या ठिकाणी आपण जर इस्रायल लोकांबद्दल पाहिलं तर इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्र देशामधून कनान देशामध्ये आले आणि त्यांना वाहून नेणारा, त्यांचा प्रतिपाळ करणारा मोशे हा मरण पावलेला आहे। आणि त्यानंतर त्यांनी यहोशुआला सांगितलं परमेश्वराने, जर आपण यहोशुआचं पुस्तक याचा 20वा अध्याय जर वाचला, त्याच्यामध्ये 9 वचनं आहेत, परंतु आपण 3 वचनं या ठिकाणी पाहणार आहोत। यहोशुआ याचा 20वा अध्याय 1 ते 3 वचनं काय सांगते बघा। मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला सांगितले होते की तुमच्याकरिता शरणपुरे नेमा, म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून व नकळत कोणाला जिवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यापासून स्वतःचा बचाव करता
स्वतःचा बचाव करता येईल. हालेलुया. त्या ठिकाणी यहोशुआ एक संदेश आहे देवाचा. त्याने इस्रायल लोकांना मिस्र देशामधून ज्यावेळेस मोशे त्यांना बाहेर काढलं, मोशे त्यांच्या रस्त्यामध्ये रानामध्ये मरण पावला, त्यानंतर इस्रायल लोकांची जबाबदारी परमेश्वराने यहोशुआला दिली आणि यहोशुआला सांगितलं की एक योजना आहे, देवाने केलेली एक योजना आहे. या योजनेद्वारे बचाव केला जातो. ज्यावेळेस एखाद्या मनुष्याकडून चुकून जर एका मनुष्याची हत्या झाली, आता चुकून म्हणलं तर कसं बरं, आपण पाहतो की जर जाणून बुजून मारलं तर आपण काय म्हणतो, मर्डर केला किंवा खून केला. परंतु जर एखादा मनुष्य चुकून म्हणलं तर कसं, एखादा मनुष्य जर झाडावर बसून लाकडाने आपले लाकूड तोडत आहे कुऱ्हाडीने आणि खालून एक मनुष्य चाललेला आहे आणि जात असताना त्या मनुष्याची कुऱ्हाड चुकून जर त्या दांडातून निसटून त्या मनुष्याला लागली आणि तो मनुष्य जर मेला तर ह्याला काय म्हणता येईल, चुकून. जाणून बुजून आहे का इथं, जाणून बुजून मारलेला आहे का, नाही, तर चुकून वध झालेला आहे. आणि अशा लोकांना जर परमेश्वर म्हणतो की त्यांच्यासाठी शरण स्थान नेम, शरणपूर नेम यहोशुआला सांगितलेलं आहे. यार्देनच्या बाजूला, यार्देनच्या आजूबाजूला 6 शहर असे नेम की ज्यामध्ये जर एकाने चुकून हत्या केली तर त्या ठिकाणी त्याला पळून जाता येईल आणि त्या ठिकाणी न्याय होऊपर्यंत, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊपर्यंत त्या ठिकाणी त्याला राहता येईल. त्याला म्हणलेलं आहे की शरणपूर, नेमलेले शरणपुरे. त्या हेडिंगच त्याचं तसं आहे की नेमलेली शरणपुरे. यार्देनच्या उजव्या बाजूला 3 शहरे आणि डाव्या बाजूला 3 शहरे असे परमेश्वराने यहोशुआला सांगितलं की तू नेम. आणि जो मनुष्य जर एखादा चुकून मुद्दाम नाही केलेला आहे, त्याचा मारण्याचा उद्देश नाहीये, पण जर चुकून त्याच्या हातून जर खून झाला, हत्या झाली, तर ज्याच्याकडून त्याला मारण्यात आले तो मनुष्य पळून जाऊन त्या ठिकाणी आपला जीव काय होतो, वाचू शकतो, जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. आणि म्हणून ह्या शहरांची 6 शहरांची निर्मिती करण्यात आली, त्याला म्हणतात शरणपूर. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, या अपराध्यांसाठी शरणपुराची स्थापना करण्यात आली आणि तो अपराधी त्या ठिकाणी जाऊन लपायचा आणि आपला काय करायचा, जीव वाचवायचा. लपण्याचं ठिकाण म्हणजे शरणपूर. आता अपराधी कोण आहोत, जर त्या ठिकाणी त्या देवाचा विचार केला तर ते आपल्याला समजतं, पण जर आज विचार केला तर आपण सर्वजण अपराधी आहोत. आम्ही त्या परमेश्वराला आम्ही अपराध केलेला होता, आम्ही पाप केलेलं होतं. आणि वचन सांगतं रोम 6:23 मध्ये, तर सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. मग आम्ही अपराधी होतो, आम्ही पापी होतो, आम्ही पण अपराध केला होता. मग आम्हाला त्या ठिकाणी जायची गरज आहे का? त्या 6 शहरांमध्ये प्रियांनो, आम्हाला तर विमानाचं तिकीट काढून इस्रायलमध्ये जाणं शक्य आहे का? नाही. शरणपूर स्वतः तुमच्याकडे आणि माझ्याकडे आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. शरणपूर कोण आहे तर तुमचा आणि माझा ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझं शरणपूर आहे. आम्ही पापी होतो, आम्ही परमेश्वराला न ओळखणारे होतो, आम्ही परमेश्वरापासून दूर असे होतो. परंतु ज्यावेळेस आम्हाला शरण स्थान मिळालं, ज्यावेळेस शरणपूरची आमची ओळख झाली, त्यावेळेस आम्ही शरणपूर मध्ये जाऊन आमचा जीव वाचवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जे ख्रिस्तामध्ये आहेत ना ते सुरक्षित आहेत. हालेलुया. आज आम्ही आमचे लेकरं ख्रिस्तामध्ये आहोत, तर आम्ही कसे आहोत, सुरक्षित आहोत. तर तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हाच आहे की आमचा शरणपूर कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. आता विषय थोडा वेगळा आहे, आता आपण आपल्या वचनाकडे जाणार आहोत. तुम्हाला थोडंसं मी सांगितलं की आमचा शरणपूर, आमचं शरणस्थान कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर प्रियांनो, आपण आज पाहणार आहोत वचनाकडे. आपण जाण्याच्या अगोदर आपण एक वचन वाचूया. योहान शुभवर्तमान आता 6वा अध्याय आणि वचन 27. काय वचन सांगतं पहा. योहान शुभवर्तमान आता 6वा अध्याय वचन 27. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल. त्यासाठी श्रम करा, त्यासाठी श्रम करा. हालेलुया, हालेलुया. आज आपण पाहणार आहोत की नाशवंत अन्न आणि टिकणारं अन्न काय आहे. तर प्रियांनो, आज आपण एक विषय आहे, माझ्या याचा विषय आहे संदेशाचा, ती आहे शिदोरी. हालेलुया, हालेलुया. शिदोरी कोणाकोणाला माहिती आहे? शिदोरी म्हणजे काय माहिती ना? शिदोरी म्हणजे काय? शिदोरी म्हणजे बांधून घेतलेलं जेवण. आपण प्रवासाला निघताना जेवण बांधून घेतो ना, डबा घेतो किंवा एखाद्या रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये आपण काय करतो, भाकर बांधून घेतो, काहीतरी भाजी त्याच्यावर चटणी वगैरे बांधून घेतो. त्याला म्हणतात, काय म्हणतात, शिदोरी, है ना. पूर्वीच्या ह्या एवढ्या काळामध्ये शिदोरीचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस लोक प्रवासाला जायचे त्यावेळेस
हार्वे वगैरे काही नव्हतं, त्यावेळेस लोक काय करायचे, शिदोरी बांधून घ्यायचे ना. आणि परंतु आता जास्त हॉटेल झाले त्यामुळे कोण शिदोरी घेत नाही. परंतु आज पण अनेक जण शाळेमध्ये जाताना किंवा कामावर जाताना काय करतात, डब्बा घेतात, संगती जेवणाचा डब्बा घेतात है ना. आपण पाहतो कोणी युद्धाला चालला असेल, कोण दूर लांबच्या गावाला चालला असेल तर त्याला काय करतात, घरचे डबा बांधून देतात, काहीतरी जेवण करून देतात. किंवा शेतामध्ये कोण कामाला गेलं सकाळी सकाळी तर घरचे लोक काय करतात, त्याला जेवण पाठवतात मागून कोणाच्या तरी हाती, त्याला म्हणतात शिदोरी. हालेलुया. आज आपण पवित्र शास्त्रामधून शिदोरी काय आहे पाहणार आहोत. आपण बायबलमध्ये पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी शिदोरी घेऊन गेलेले आहेत. आपण पहिली शिदोरी पाहणार आहोत ज्याचं नाव आहे योसेफ. उत्पत्तीचा पुस्तक 37वा अध्याय, उत्पत्ती 37 25 ते 28 वचन आपण वाचूया. मग ती शिदोरी खायला बसली असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इस्माईली लोकांचा एक काफला उंटावर मसाला, ऊद, गंधरस लादून किला दाखवून विश्रांत जात असे त्यांना दिसले. तेव्हा यहुदा आपल्या भावांना म्हणाला, आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ? चला आपण त्याला ह्या इस्माईली लोकांना विकून टाकू. आपण त्याच्यावर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासाचा आहे. हे त्यांच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि ते इस्माईली लोकांना विकून टाकले. ते योसेफाला मिस्र देशात घेऊन गेले. रोबेन खाड्याकडे परत येऊन पाहतो तो योसेफ खाड्यात नाही. बस. हालेलुया. या ठिकाणी आपण आपल्यालाच वचन ऐकलेलं आहे की योसेफाबद्दल, याकोब जो होता त्याला 12 मुलं होते आणि हा योसेफ जो होता तो सर्वात काय होता, धाकटा होता. आणि वचन असं सांगतं की त्या योसेफाला स्वप्न पण पडायचे आणि स्वप्नांचा अर्थ पण सांगण्याचं दान परमेश्वर त्याला दिलं होतं. असा हा योसेफ आपल्या भावांमध्ये सर्वात धाकटा होता. आणि वचन असं सांगतं की त्याचे जे थोरले भाऊ होते, मोठे भाऊ होते, ते त्याचा द्वेष करायचे. त्याला कारण स्वप्न पडायचं. एकदा स्वप्न पडलं की ते शेतामध्ये पेंढ्या बांधत असताना त्याची पेंढी उठून उभी राहिली आणि त्या 11 पेंढ्यांनी ह्याच्या पेंढ्याला नमन केलेलं आहे, ह्याच्या पेंढीला, असं त्यांना स्वप्न पडलं. त्याने आपल्या भावांना सांगितलं. पुन्हा एक स्वप्न पडलं की सूर्य, चंद्र आणि 11 तारे यांनी योसेफाला काय केलेलं आहे, नमन केलेलं आहे, असं स्वप्न पडलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस त्याने हे भावाला स्वप्न सांगितलं, आपल्या भावांना सांगितलं, त्यावेळेस ते भाव खूप चिडले आणि ते म्हणले, काय आम्ही तुला काय नमन करणार आहे का, आणि तू आमच्यापेक्षा खूप मोठा होणार आहे का, असं ते आपल्या भावावर काय झालेलं आहे, चिडलेलं आहे. परंतु योसेफ खरोखर या सर्वांपेक्षा परमेश्वराला काय करणार होता, श्रेष्ठ करणार होता, उंच करणार होता. प्रियांनो ज्यावेळेस देव आम्हाला उंच करायचं ठरवतो ना, त्यावेळेस लोक पण आम्हाला काय करतात, तुच्छ मानतात, आमचा तिरस्कार करतात. परंतु परमेश्वराने जर द्यायचं ठरवलं, उंच करायचं ठरवलं, तर कोणी सुद्धा थांबू शकत नाही. प्रियांनो, हालेलुया. देवाला कोणी पण कधी पण थांबू शकत नाही आपल्याला आशीर्वाद देण्यापासून. आपण पाहतो वादळ त्याला थांबू शकलं का, समुद्राचं वादळ थांबू शकलं का, गरसेकराच्या प्रांतामध्ये जाण्यासाठी नाही थांबू शकलं. त्याला वधस्तंभावरचे 3 खिळे सुद्धा थांबू शकले नाही, त्याला कबरेवरची धोंड सुद्धा थांबू शकली नाही, किंवा त्याला मरण देखील थांबू शकलं नाही. तो मरणावर काय झालेला आहे, विजयी झालेला परमेश्वर आहे. हा परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला उंच करण्याचं ठरवतो, आम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवतो, त्यावेळेस त्याला कोणी सुद्धा थांबू शकत नाही. प्रियांनो, हालेलुया. आणि मग त्याचे 11 भाऊ जे होते ते कळप चरण्यासाठी दूर गेलेले आहेत आणि खूप दिवस झाले त्याचे मेंढर ते राखत खूप दूर देशी निघून गेलेले आहेत. आणि मग जो बाप होता याकोब, त्याला चिंता लागली आपल्या मुलांची. आता हे लेकर कसे असतील माझे, खूप दिवस झालेले आहेत. आणि मग तो योसेफ घरीच असतो आणि योसेफाला सांगत आहे की जा, तुझे भाऊ कसे आहेत त्याची विचारपूस करून ये आणि जाताना बरोबर शिदोरी घेऊन जा म्हणलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि तो निघालेला आहे आपल्या भावांची विचारपूस करण्यासाठी. शिदोरी घेतलेली आहे, संगती जेवण बांधून घेतलेलं आहे. आणि मग गेल्यानंतर तो शिदोरी त्याचा शोध करत खूप सापडत नाही. खडतर प्रवास आहे, चालत गेलेला असेल, कोणाला विचारला असेल. आणि मग एकाने सांगितलं की पहा तिकडे तुझे भाऊ दिसलेले आहेत, तिकडे जा म्हणला. आणि तो गेल्यानंतर त्याला त्याचे भाऊ दिसलेले आहेत. प्रियांनो, आणि भाऊ दिसल्यानंतर भावाने त्याला लांबूनच पाहिलं. लांबून पाहिल्यानंतर त्यांना खूप ह्याचा परत राग आलेला आहे आणि ते आपसात म्हणत आहेत की पहा तो स्वप्नदर्शी, त्याला स्वप्न पडला असं तो येत आहे, चला आपण त्याला काय करू, मारून टाकू, असं त्यांनी विचार केलेला आहे. प्रियांनो, परंतु त्यांच्यामध्ये जो एक होता भाऊ त्याचा बाजू घेणारा होता आणि तो म्हणतो की नका त्याला मारू नका, त्याचा खून करू नका, तर त्याला काहीतरी करा पण मारू नका म्हणले. आणि मग त्या भावाने त्याला धरलेला आहे, उचलून
खड्ड्यामध्ये टाकलेला आहे प्रियांनो. कुठे टाकलेला आहे? खड्ड्यामध्ये, ज्यामध्ये पाणी नाही अशा खोल खड्ड्यामध्ये टाकलेला आहे प्रियांनो. परंतु ज्या वेळेस प्रभू, आपल्याला असं वाटतं कधी कधी आता मी खड्ड्यात पडलेले आहे, आपल्याला वाटतं कधी कधी कर्जाच्या खड्ड्यामध्ये आहे, कधी कधी वाटतं मी दरिद्राच्या खड्ड्यामध्ये आहे, कधी कधी वाटतं मी आजाराच्या खड्ड्यामध्ये आहे. परंतु काळजी करू नका प्रियांनो, प्रभू तुम्हाला हात देऊन वर काढणार आहे. हालेलुया, हालेलुयाच्या भावाला तरी प्रेमाने शिदोरी आणली, जेवण घेऊन आला, त्याच भावाने त्याला काय केलेलं आहे? खड्ड्यामध्ये टाकलेला आहे प्रियांनो. परंतु आपण पाहतो त्या ठिकाणी इस्माइली लोकांचा एक काफला चालला होता त्या ठिकाणी, मिस्री लोकांचा, आणि वचन असं सांगते की त्या लोकांनी त्याच्या खड्ड्यातून त्याला काढलं आणि त्या लोकांना विकून टाकलेलं आहे. योसेफाचं जीवन फार खडतर आहे, खूप कष्टमय आहे, परंतु देवाने त्याला सोडलेलं नाही प्रियांनो. हालेलुया. आणि वचन असं सांगते की एक दिवस त्या मिस्री लोकांमध्ये जाऊन तो त्या राजाच्या घरामध्ये राहिला. खड्ड्यामधून तो त्या राजाच्या घरात गेला, पोटिफराच्या घरात गेला. त्या पोटिफराच्या घरामधून त्याला आळ घेऊन तुरुंगात टाकलं, तुरुंगातून पण त्याला देवाने बाहेर काढलं आणि मिस्र देशाचा त्याला मोठा अधिकारी असं बनवलेला आहे प्रियांनो. हालेलुया. कारण एकच गोष्ट आहे ती म्हणजे परमेश्वराची योसेफावर कृपा दृष्टी होती, आणि योसेफ आपल्या भावासाठी शिदोरी घेऊन गेलेला असताना देखील त्यांनी त्याचा द्वेष केलेला आहे, त्याला मारलेला आहे, त्याला खड्ड्यात टाकलेला आहे, त्याला विकून टाकलेला आहे प्रियांनो. परंतु वचन सांगते की परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया. ही झाली पहिली शिदोरी जी होती योसेफाची प्रियांनो. त्यानंतर आपण दुसरी शिदोरी जी आहे कोणी दिली आपल्या भावांसाठी पाहूया, तो म्हणजे आहे दावीद, है ना. आणि पहिले शमूएल 17 अध्याय जर आपण पाहिलं, पहिले शमूएल 17 आणि 18 वचन काय सांगतं पहा. इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले, एक एफावर हुरडा ह्या भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावाकडे लवकर जा आणि पनीरेचे 10 गोळे त्यांच्या सहस्त्रपतीस नेऊन दे. तुझे बंधू कसे आहेत हे पाहून त्यांच्याकडून काही खून आण. हालेलुया. त्या ठिकाणी ज्याप्रमाणे याकोबाला 12 मुलं होते आणि त्याचे 12 मुलं कळप चालण्यासाठी लांब दूर देशी जायचे, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी पण एक मनुष्य आहे ज्याचं नाव आहे इशाय, आणि ह्या इशायाला 8 पुत्र होते. 8 पुत्र असताना दावीद त्या सर्वात धाकटा होता. आपण पाहतो दावीद राजा जो होता, आपण स्तोत्र संहिता वाचतो, ते संपूर्ण स्तोत्र संहिता कोणी लिहिलेला आहे? दावीदाने. आणि हा दावीद इशायाचा सर्वात धाकटा असा मुलगा होता. आणि वचन सांगतं त्याचे जे 3 भाऊ होते मोठे, ते सैन्यामध्ये दाखल झालेले होते आणि ते लढाईला जायचे, युद्धामध्ये जायचे, आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप दिवस ते राहायचे. आणि एके दिवशी त्याच्या बापाला पण चिंता लागली इशायला, आणि तो इशाय दावीदाला म्हणतो की तू जा आणि तुझे भाऊ कसे आहेत, सैन्यामध्ये त्यांची हालचाल, त्यांची विचारपूस तू करून ये. आणि दावीद निघालेला आहे. शिदोरी घेतली दावीदाने आपल्या संगती, शिदोरी घेतली आणि तो निघाला भावांची विचारपूस करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एका बाजूला इस्रायल लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे शत्रू जे पलिष्ठी लोक आहेत ते थांबलेले आहेत, आणि त्यांची आता युद्धाची सुरुवात होणार होती. परंतु इस्रायल लोक घाबरून बसलेले आहेत, कारण त्या पलिष्ठी लोकांमध्ये एक खूप धाड धिप्पाड असा मनुष्य होता ज्याचं नाव होतं गल्ल्यात. आणि हा गल्ल्यात जो होता शत्रू होता त्यांचा, इस्रायल लोकांचा, आणि तो रोज सकाळ संध्याकाळ त्या पलिष्ठच्या छावणीतून बाहेर यायचा आणि इस्रायल लोकांना ललकारायचा, त्यांना चॅलेंज द्यायचा की तुमच्यापैकी जो कोणी तयार असेल त्याने माझ्यासाठी युद्ध करायचं. आणि खूप मोठा असं बघितलं की भीती वाटेल असा हा मनुष्य गल्ल्यात होता प्रियांनो. आणि त्याला बघून सर्व लोक काय करायचे, इस्रायल लोक घाबरून पळून जायचे प्रियांनो. परंतु इस्रायलाचा जो देव होता तो परमेश्वर, त्यांच्या बाजूने लढणारा परमेश्वर होता. आणि मग दावीद गेलेला आहे शौलाकडे आपल्या भावांची विचारपूस करण्यासाठी, शिदोरी घेऊन गेलेला आहे. आणि तो म्हणतो त्याने पाहिलं एक मनुष्य येत आहे आणि चॅलेंज करत आहे इस्रायल लोकांना. आणि त्याने विचारलं, एका मनुष्याला विचारलं की हा मनुष्य काय म्हणत आहे. आणि तो म्हणला की हा पलिष्ठी आहे आणि इस्रायल लोकांचा हा शत्रू आहे, आणि हा अशी आम्हाला चेतावणी देत आहे, आम्हाला ललकारत आहे, जिवंत देवाला तुच्छ मानत आहे. आणि दावीदामध्ये देवाचा आत्मा असल्यामुळे दावीदाला पण खूप राग आला. हा जिवंत देवाला हा तुच्छ लेखतो का, जिवंत देवाला हा निंदा करतो का. म्हणून दावीद म्हणतो मी जातो त्याच्या संगती लढायला. आणि हा दावीद एकदम छोटा मुलगा, वचन सांगतात कोवळा, सुकुमार, आणि सगळे लोक म्हणतात तू कसं काय लढणार त्याच्या संगती. परंतु दावीद म्हणतो माझा देव परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. दावीदामध्ये जो परमेश्वर होता तो मोठा होता. हालेलुया. आणि मग तो निघालेला आहे. आणि शाऊल राजा जो होता इस्रायल लोकांचा, तो म्हणतो तू जातो का लढायला. तो म्हणला मी हो जातो. आणि शाऊल राजा त्याला सर्व त्याचं युद्धाचं सामग्री होती, जी चिलखत होतं, टोप होता आणि मोजे होते, ते सर्व चढवले. परंतु दावीद हा लहान असल्यामुळं ते सर्व त्याला काही होईना चालता येईल ते घालून, आणि त्याने ते काढून टाकलं. आणि तो म्हणतात मी असंच त्या गल्ल्यासाठी काय करतो,
लढायला जातो प्रियानो. आणि तो गेलेला आहे. त्या ठिकाणी एक ओहळ होता, पाण्याचा एक ओहळ होता. त्या ओहळामधून त्याने 5 गोटे काय केलेले आहेत, काढले. आणि त्याच्याकडे धनगराची पिशवी होती, अशी बटवा होता. धनगर लोकांकडे होती, असते ना पिशवी. तर हा दावीद कोण होता, शेरडे मेंढरे राखणारा होता. आणि त्याच्याकडे एक बटवा होता. आणि वचन सांगतं त्याने 5 गोटे घेऊन, गुळगुळीत गोटे घेऊन त्याने आपल्या बटव्यामध्ये ठेवलेले आहेत. ओहळातलेच का गोटे घेतले प्रियांनो त्यांनी, कारण ओहळातले जे गोटे होते ते गुळगुळीत गोटे होते. ओहळामधले गोटे कसे असतात, गुळगुळीत असतात. कशामुळं, तर त्याच्यावर सारखं वारंवार पाणी जाऊन जाऊन इकडून तिकडं होऊन ते काय होतात, गुळगुळीत होतात. जर आपण बाहेरचे गोटे पाहिले तर कसे असतात, ते ओबड असतात आहे ना, ते गोल नसतात. पण ज्या स्तरी ओहळातले गोटे घेतले, पाण्यामधले गोटे घेतले, ते पाण्यामधले गोटे कसे होते, गुळगुळीत होते. पाणी हे वचनाचं प्रतीक आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. पाणी हे वचनाचं प्रतीक आहे, पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. ज्यावेळेस आम्हाला पवित्र आत्मा मिळाला, ज्यावेळेस आम्हाला वचन समजलं, त्यावेळेस आमचा ओबड स्वभाव देवाने कसं केलेला आहे, गुळगुळीत केलेला आहे. हालेलुया. आम्हाला पण पूर्वी राग होता, आमच्यामध्ये पण द्वेष होता, आम्ही भांडखोर होतो, आम्ही म्हणजे लोकांना वाईट असे होतो. परंतु ज्यावेळेस आम्हाला वचनाचं सत्य समजलं आणि ज्यावेळेस आम्ही ओहळामध्ये आलो, त्यावेळेस परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे, गुळगुळीत केलेलं आहे. हालेलुया. त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला त्याने धुवून स्वच्छ केलेलं आहे. कारण इफिसकरासपत्राच्या 5व्या अध्यायामध्ये वचन सांगतं की प्रभू येशू म्हणतो की मी मंडळीला वचनाच्या जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. हालेलुया. वचनच आहे प्रियांनो, जे आम्हाला शुद्ध करतं, गुळगुळीत करतं, आमच्यातला जुना स्वभाव काढून टाकतं, आमच्यातला जुना स्वभाव मनुष्य काढून टाकतो आणि आम्हाला नवीन मनुष्य बनवतो प्रियांनो. हालेलुया. आणि आणि गोफर घेतली, 5 गोटे आपल्या बटव्यामध्ये घेतले आणि तो निघालेला आहे. गोफर हत्यार काय एवढं महत्वाचं नाही, साधी गोफर नाही काय करतात, जनावरांना मारण्यासाठी काय करतात, उपयोग करतात. दाविदाचं हत्यार काय एवढं चांगलं नव्हतं प्रियांनो, पण दाविदाचा देव चांगला होता. हालेलुया, हालेलुया. दाविदाचं हत्यार चांगलं नव्हतं, एक गोफर, साधी गोफर. आणि त्या समोरच्या मनुष्याकडे तलवार होती मोठी, पण त्याने गोफर घेऊन त्या गल्याच्याकडे गेलेला आहे. दाविदाच्या हत्यारापेक्षा दाविदाचा देव महत्वाचा होता, चांगला होता प्रियांनो. आज तुमच्याकडे काय आहे याला महत्व नाही, तुमच्याकडे काय आहे त्याला महत्व नाही, पण तुमच्याकडे कोण आहे याला महत्व आहे. हालेलुया, हालेलुया. वचन सांगतं पहिले योहान 4:4 मध्ये, तुझ्या समोर काय आहे. आमच्या समोर समस्या आहेत, आमच्या समोर अडचणी आहेत, आमच्या समोर वादळ आहे, आमच्या समोर मुलांचा प्रश्न आहे, मुलींचा प्रश्न आहे, जॉबचा प्रश्न आहे, घर नाही, कर्ज झालेलं आहे, खूप सारे प्रश्न आहेत. वचन म्हणतं तुझ्या समोर जे आहे त्यापेक्षा तुझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. आमच्यामध्ये कोण आहे, आमच्यामध्ये प्रभू येशू आहे. हालेलुया. तुमच्या पक्षाचा कोण आहे, तुम्ही कोणत्या देवाची स्तुती आराधना करता हे महत्वाचं आहे प्रियांनो. ज्यावेळेस देव आमच्यामध्ये येतो ना, समोरच्या समस्या, समोरच्या अडचणी आमच्या समोर काहीच नाही. हालेलुया. आणि दावीद गेलेला आहे बटव्यामध्ये 5 गोटे घेऊन त्या मनुष्याला मारण्यासाठी गेलेला आहे. आणि त्याने पाहिलं हा तर ह्याच्याकडे काही सुद्धा नाही, हत्यार नाही, ह्याच्या अंगामध्ये काहीच नाही. आणि तो म्हणतो तू मला मारायला आला का. काठी होती त्याच्या हातामध्ये, दाविदाच्या हातामध्ये काठी होती आणि गोफर होती. तू काठी घेऊन आला का मला मारण्यासाठी, काय कुत्रा आहे का म्हणला काठी घेऊन आलास. परंतु दावीद म्हणतो की ज्या परमेश्वराला परमेश्वराची तू निंदा केली, ज्या परमेश्वराला तू शिव्याशाप दिले, त्या परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. हालेलुया. आणि दावीदाने आपल्या बटव्यामध्ये हात घातलेला आहे, बटव्यामध्ये हात घातलेला आहे. 5 गोटे लागले त्याला, 5 गोटे लागले. हात घातल्यानंतर बटव्यातले गोटे पण हलचल करत असतील, कोणाला घेऊ, त्याचा हात त्याच्यामध्ये गेलेला आहे, कोणाला घेऊ. प्रत्येक गोटा म्हणतो आत्ताच नाही प्रभू, मी आताच मी येत नाही मागासाठी, मी मागं सरकतो, मी मागं सरकतो. गोटा मागं सरकताय. जो गोटा त्याला हाताला लागला त्याने बाहेर काढलेला आहे. हालेलुया. जो तयार आहे त्याला देव वापरतो. हालेलुया, हालेलुया. जो म्हणतो हा प्रभू मी आहे मला पाठवू, त्याला प्रभू म्हणतो तू जा, तुला पाठवत आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या गोट्याला त्याने घेतलेला आहे आणि आता गोफणीमध्ये घालून जी त्या भिरवली आणि असा जोरात नेम सोडला की तो गोटा गल्ल्यात त्याच्या कुठं कपाळामध्ये जाऊन लागलेला. कपाळामध्ये लागल्यानंतर तो गल्ल्यात खाली पडलेला आहे. त्याच्याकडे तलवार नव्हती, गळ्यात जवळ तलवार होती आणि तो पडल्याबरोबर दावीद पळत गेला आणि त्याची तलवार घेऊन त्याच्याच त्याने शिरच्छेद केलेला आहे. एक साधा मनुष्य, साधा मुलगा, पण तो एवढ्या मोठ्या मनुष्याला त्याने काय केलेलं आहे, मारलेला आहे. कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तो शिदोरी घेऊन गेला होता त्यावेळेस त्याचे भाऊ तो विचारताय हा मनुष्य कोण आहे.
शेजारच्या मनुष्याला विचारतात, हा मनुष्य कोण आहे गल्ल्यात? आणि मग तो मनुष्य सांगत आहे की हा असा असा मनुष्य आहे. त्याच्या भावाने ज्यावेळेस त्याला हे पाहिलं, त्याच्या भावाला खूप राग आला आणि ते म्हणतात, तू काय शिदोरी घेऊन आला का विचारपूस करण्यासाठी आलेला आहे, काही चौकशी करण्यासाठी आलेला आहे? त्यांना खूप राग आला दाविदाचा. तू इथे काय प्रयोग करू नको. दावीद म्हणतो, मी काय केलं? मी एकच शब्द बोललो ना फक्त, मी काय केलो? त्याच्या भावाने पण त्याचा द्वेष केलेला आहे. ज्याप्रमाणे योसेफ आपल्या भावासाठी शिदोरी घेऊन गेला, योसेफाच्या भावाने पण त्याचा द्वेष केला आणि दाविदाचा पण भाऊ त्याच्या शिदोरी घेऊन गेलेला आहे आणि दाविदाच्या पण भावाने त्याचा द्वेष केलेला आहे प्रियानो. परंतु हे सर्व जर आपल्या भावाला प्रेम करणारे होते. योसेफ देखील आपल्या भावाला प्रेम करणारा होता आणि दावीद देखील आपल्या भावांवर प्रेम करणारा होता प्रियानो. हालेलुया. आपण पाहिले 2 शिदोऱ्या, योसेफाची शिदोरी पाहिली आणि दाविदाची शिदोरी पाहिली आणि तिसरी शिदोरी आहे ती म्हणजे खूप महत्वाची आहे प्रियानो आणि ती शिदोरी म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. योहान 48:6-48 मध्ये देवाचं वचन सांगतं, मी स्वर्गातून उतरलेली खरी जिवंत भाकर आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याप्रमाणे याकोबाने योसेफाला पाठवलं, जा आपल्या भावासाठी शिदोरी घेऊन जा. योसेफ गेलेला आहे भावासाठी शिदोरी घेऊन जाण्यासाठी. ज्याप्रमाणे इशायाने पाठवले दाविदाला, आपल्या भावासाठी शिदोरी घेऊन जा आणि दावीद पण गेलेला आहे. परंतु जी भाकर आहे ती पित्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला जिवंत भाकर बनवून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे प्रियानो. हालेलुया. हालेलुया. मरणाऱ्या जगाला मरणार होतो आम्ही, पापामध्ये आमचं जीवन संपणार होतं, पापामध्ये आम्ही नष्ट होणार होतो, परंतु मरणाऱ्या जगाला जीवनी भाकरीची गरज होती प्रियानो. आणि पित्याने जाणलं ही भाकर पाठवल्याशिवाय माझे लोक काय करणार नाहीत, वाचणार नाहीत. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतात, ही भाकर जर कोणी खाल्ली तर तो कधीही मरणार नाही आणि त्याला कधीही भूक लागणार नाही. हालेलुया. प्रियानो, आपण सुरुवातीला वचन वाचलं योहान 6:27 मध्ये, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव आणि ज्याच्यावर शिक्षा मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया. हे नाशवंत अन्न काय आहे? आम्ही रोज भाकर खातो प्रियानो, आमच्या शरीरासाठी आम्हाला भाकर लागते, रोज आम्ही भाकर खातो, परंतु आम्हाला परत काय होते? भूक लागते. सकाळी आम्ही जेवतो, आम्हाला दुपारी भूक लागते, दुपारी जेवतो, संध्याकाळी भूक लागते. हे नाशवंत अन्न आहे. पण वचन सांगतं, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव आणि ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. हालेलुया. हे टिकणारे अन्न कोण आहे? ही स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर आहे प्रियानो. हालेलुया. हालेलुया. आणि सैतानाला हे कळालं नाही, ही जिवंत भाकर हीच आहे. आणि म्हणून सैतान ज्यावेळेस येशूची परीक्षा घेतला डोंगरावर, त्यावेळेस तो म्हणतो, तुला भूक लागली आहे ना, त्याला धोंड्याच्या भाकरी हो अशी आज्ञा कर. परंतु प्रभू त्याला खूप छान उत्तर दिलं. प्रभू म्हणतो, येशू म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या द्वारे जगेल. आणि हीच जिवंत भाकर आहे प्रियानो. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही रोज भाकर खाल्ली तर आम्ही जिवंत राहणार, आम्ही कधी आम्हाला मरणाचा अनुभव येणार नाही. हे वचन खूप आम्हाला ताकद देणार आहे, सामर्थ्य देणार आहे, आम्हाला बळ देणार आहे. हालेलुया. आणि ती भाकर आणि प्रभूने आपण रविवारी खाणार आहोत, आपण प्रभूच्या मेजाजवळ येणार आहोत. प्रभूचं मेज आमच्यामध्ये रविवारी सिद्ध असणार आहे. जे प्रभू भोजनिष्ठ आहेत, ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे, त्यांच्यासाठी हे भोजन आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्हाला प्रभूने वचन दिलं, योहानाचा 6 अध्याय 54 वचन आपण वाचू. योहान 6 आणि 54 वचन काय म्हणते बघा. प्रभूचं वचन आम्हाला आहे, जो माझा देह खातो, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. हालेलुया. प्रभूचं वचन आहे आम्हाला. प्रभू येशू ज्यावेळेस येणार, परत पुनरुत्थान होणार, त्यावेळेस पहिले जे प्रभू भोजनिष्ठ आहेत, जे प्रभू भोजन घेतात, ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे, त्यांच्या कबरा पहिल्या उघडल्या जाणार आहेत. हालेलुया. त्यांना प्रभू येशू पहिल्या उठवणार आहे, त्यांच्या कबरा उघडल्या जाणार आहेत. म्हणूनच आम्ही प्रभूच्या दिवशी धावत पळत येतो चर्चमध्ये. आज प्रभू भोजन आहे, आज प्रभू भोजन आहे प्रियानो. प्रभू भोजनामध्ये फार मोठी ताकद आहे ना. प्रभू भोजनामध्ये काय आहे? ताकद आहे, जी आम्हाला आशा देते शेवटच्या दिवशी आम्ही उठणार आहोत. हालेलुया. हालेलुया. आणि हेच प्रभूचं रक्त आणि प्रभूचं शरीर आम्ही याचे स्मरण केलं पाहिजे. प्रभूने 3 गोष्टी सांगितल्या आपल्या शिष्यासाठी. ज्यावेळेस शेवटचं भोजन प्रभू येशू करत होता त्यावेळेस 3 गोष्टी सांगितल्या प्रभू येशूने. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या आठवणीत हे करा, माझं आठवण तुम्ही करा.
आणि दुसरी गोष्ट, मी येईपर्यंत माझ्या मरणाची घोषणा करा. आणि तिसरी गोष्ट सांगितली की माणसाने आत्मपरीक्षण करावे. आम्ही प्रभूचं शरीर म्हणून जी भाकर देतो प्रियाला बाप्तिस्मा सांगितल्यांना, आणि प्रभूचं रक्त म्हणून जे प्रभू द्राक्षरस देतो, त्यावेळी प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत आम्ही घोषणा करत असतो. ज्यावेळेस प्रभू येशू येईल त्यावेळेस तो आम्हाला त्याच्या संगती घेऊन जाणार आहे. आणि माणसाने आत्मपरीक्षण करावे असं का म्हणलेलं आहे प्रभूने? कारण वचन सांगते की जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभूने आम्हाला सार्वकालिक जीवनाची भाकर स्वर्गातून दिलेली आहे प्रियानो. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते, ती भाकर आहे. प्रभू येशू स्वतः म्हणत आहे. प्रियानो, आपण म्हणतो की योसेफाला त्याच्या बापाने पाठवलं, दाविदाला पण त्याच्या बापाने पाठवलं, आणि प्रभू येशूला पण त्याच्या बापाने पाठवलं. हालेलुया, हालेलुया. योसेफ भाकर घेऊन गेला आपल्या भावांसाठी, दावीद पण भाकर घेऊन गेला आपल्या भावांसाठी, परंतु येशू स्वतः भाकर बनवून आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. योसेफाचे भाऊ त्याच्याबरोबर चुकीचं वागले, त्याचा द्वेष केला. दाविदाचे पण भाऊ त्याच्याबरोबर चुकीचं वागले, परंतु येशू बरोबर आम्ही कधीच चुकीचं वागायचं नाही. हालेलुया, हालेलुया. आणि अशा रीतीने हे 3 शिदोरी आपण पाहिलेले आहेत. पहिली आहे योसेफाची शिदोरी, दुसरी गल्याताची दाविदाची शिदोरी, आणि तिसरी आहे जी म्हणजे तुमचा आणि माझा प्रभू येशू स्वतः स्वर्गातून तुमच्यासाठी माझ्यासाठी शिदोरी बनवून आले. तर पित्याने आपल्याला पाठवलेलं आहे. मरणाकडे चाललो होतो, मरणाकडे जीवन चाललं होतं, पण ज्या वेळेस शिदोरी ही भाकर आमच्याकडे आली जीवनाची, त्यावेळेस वचन सांगते की ही भाकर कोण खाईल त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही, तर तो सर्व काळ जगेल. हालेलुया, हालेलुया. वचनासोबत प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.